पैशाचे मूल्य जाणणारा फंड. वॉरेन बफे यांचे इट्स फार बेटर टू बाय अ वंडरफुल कंपनी ॲट अ फेअर प्राइस दॅन अ फेअर कंपनी ॲट अ वंडरफुल प्राइस. हे बफे यांचे वचन व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा गाभा आहे. समभाग गुंतवणुकीत ग्रोथ आणि व्हॅल्यू या दोन मूलभूत गुंतवणूक पद्धती आहेत. ग्रोथ पद्धतीत गुंतवणूकदार अशा कंपन्यांचा शोध घेतात ज्या उत्सर्जनात सातत्याने वाढ होत असते. तर व्हॅल्यू गुंतवणूकदार अशा कंपन्यांचा शोधात असतात ज्यांचे मूल्य गुंतवणूक पातळीवर आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही एक गुंतवणूक रणनीती आहे. या रणनीतीनुसार असे समभाग गुंतवणुकीसाठी निवडले जातात ज्यांचा बाजारभाव त्यांच्या व्यवसायाच्या मूल्यांकनापेक्षा म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही कमी असते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू हे त्या व्यवसायाचे मूल्य किती आहे याचे मोजमाप असते. त्या मालमत्तेच्या सध्याच्या बाजारभावाऐवजी भविष्यात त्या व्यवसायातून नफा होण्याच्या क्षमतेचे मोजमाप करून ही किंमत काढली जाते. बफेचे प्राध्यापक आणि मार्गदर्शक बेंजामिन ग्राहम यांनी या तत्वज्ञानाचा पाया घातला आणि बफे यांनी या तत्वज्ञानावर कळस चढविला. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे रणनीतीचे अवलंबन करणारे व्हॅल्यू फंड हे ओपन एंडेड इक्विटी फंड आहेत. हे फंड व्हॅल्यू स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरण द्यायचे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ह्या कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात व्हॅल्यू स्टॉक होत्या. कोरोना ऐन भरात असताना त्यांच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे त्या कंपन्या ग्रोथ स्टॉक झाल्या आणि अलीकडच्या घसरणीने पुन्हा व्हॅल्यू स्टॉक झालेल्या दिसत आहेत. समष्टी अर्थशास्त्राचा विचार केल्यास जगभरात महागाई आणि व्याजदर दोन्ही वाढत आहेत. रोख्यांवरील परतावा आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे. ज्या वेळी केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे त्या काळात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग यशस्वी झाल्याचे दिसून आले. परिणामी सध्याच्या काळात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा अवलंबन करणारे फंड येत्या 2-3 वर्षात चांगला परतावा देतील असे चित्र आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा अवलंब करणारे 15 फंड असून हे फंड 31 मे 2022 रोजी 65,476 कोटींचे मालमत्ता व्यवस्थापन करतात. या 15 फंडांपैकी निपॉन इंडिया व्हॅल्यू फंडाची ही ओळख. निपॉन इंडिया व्हॅल्यू फंडाच्या मीनाक्षी दावर या निधी व्यवस्थापिका आहेत. मीनाक्षी दावर यांना भारतीय समभाग गुंतवणूक क्षेत्राचा 13 वर्षाचा आणि निधी व्यवस्थापनाचा 7 वर्षाचा अनुभव आहे. त्या निपॉन इंडिया व्हॅल्यू फंड आणि निपॉन इंडिया विजन फंडच्या निधी व्यवस्थापिका आहेत. निपॉन इंडिया म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी त्या IDFC म्युच्युअल फंडामध्ये लार्ज कॅप आणि हायब्रिड फंड्सच्या निधी व्यवस्थापिका होत्या. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि IGIT दिल्ली येथून BTechची पदवी प्राप्त केली आहे. गुंतवणूक विचारधारा आणि गुंतवणूक. निपॉन इंडिया व्हॅल्यू फंड हा मूलभूत समभाग संशोधनावर आधारित सक्रिय व्यवस्थापित फंड आहे. कंपन्यांची निवड त्या व्यवसायात आहे त्या व्यवसायापासून नफा कमविण्याच्या क्षमतेनुसार होत असते. बहुतांश कंपन्या ह्या प्रदीर्घ काळापासून संशोधित कंपन्या आहेत. गुंतवणुकीत असलेल्या बहुतांश कंपन्यांचा ताळेबंद सुदृढ असून अव्वल व्यवस्थापित कंपन्या आहेत. कंपन्यांची भांडवली कार्यक्षमता आणि प्रदीर्घ काळ स्पर्धेत राहून बाजार हिस्सा टिकवण्याची क्षमता सुद्धा विचारात घेतली जाते. विद्यमान उत्पादन क्षमतेचा वापर आणि भविष्यात उत्पादन क्षमतेचा संभाव्य विस्तार हा एक महत्त्वाचा निकष आहे. मीन रिव्हर्जन हा एक महत्त्वाचा सिद्धांत कंपन्यांची निवड करण्यासाठी विचारात घेतला जातो. या सिद्धांतानुसार मालमत्तेच्या किमतीतील अस्थिरता आणि त्या मालमत्तांनी दिलेल्या ऐतिहासिक परताव्याची दीर्घकालीन सरासरीत फार बदल होत नसतो. मीन रिव्हर्जन धोरणाचे एक उदाहरण द्यायचे तर मॅगी हे नेस्लेचे एक प्रमुख उत्पादन आहे. मॅगीत काही घातक घटक सापडल्याने समभागाची किंमत ही मोठ्या प्रमाणात घसरली. या गोष्टीमुळे उडालेला धुळा काही काळानंतर शांत झाल्यावर उसळी घेत नसले त्याच्या पूर्वीच्या किमतीपेक्षा उसळला आहे. बाजार नेहमीच लोलकासारखा कंप आशा निराशे दरम्यान कंप पावत असतो. ज्या वेळेला
बाळाटोकाच्या निराशेत असतो त्यावेळी समभागांचे व्यवहार हे वाजवी मूल्यांकनापेक्षा खूपच कमी किमतीवर होत असतात. अशा वेळी या कंपन्या खरेदी करण्याचे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे धोरण आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा एक धोका म्हणजे मूल्यांकनाच्या सापळ्यात अडकणे. व्यवस्थापनातील बदल, तंत्रज्ञानातील बदल यामुळे अनेकदा मूल्यांकन सापळ्यात अडकण्याचा धोका हा असतो. निधी व्यवस्थापिका मीनाक्षी दावर या सापळा आणि संधी यातील बदल अचूक ओळखून संधीचा फायदा घेताना सापळ्यात अडकलेल्या आढळत नाहीत. फंडाच्या गुंतवणुकीत ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल या आघाडीच्या कंपन्या आहेत. मागील 30 दिवसात निधी व्यवस्थापिका कोणत्याही कंपनीची मात्रा वाढवलेली किंवा कमी केली नसून न्यूवको, हिस्टा, केम्प्लास, सनमार्क, हिडाल्को, टाटा स्टील, बिर्ला कोप, SRF, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो यांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. कोणतीही कंपनीची नव्याने खरेदी झालेली नाही. फंडाचा गुंतवणूक परिघ विस्तृत असला तरी या फंडाचा पोर्टफोलिओ एखाद्या मल्टीकॅप फंडाप्रमाणे आहे. हा फंड मिडकॅप केंद्रित फंड आहे. फंडाच्या गुंतवणुकीत 22.82% लार्ज कॅप, 68.21% मिड कॅप तर 4.63% स्मॉल कॅप कंपन्या आहेत. फंडाची पहिली NAV 8 ऑक्टोबर 1995 रोजी जाहीर झाली. मागील 26 वर्षातील तीव्र बाजार घसरणीची या फंडाला कमी झळक बसली. तथापि हा फंड मिडकॅप केंद्रित व्हॅल्यू फंड असला तरी या बचावात्मक रणनीतीचा असा अर्थ नाही की फंड केवळ तेजीच्या काळात चांगली कामगिरी करतो. निपॉन इंडिया व्हॅल्यू फंडाची मागील 5 वर्षाची कामगिरी तपासली असता दैनंदिन वार्षिक चलत परतावा हा 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत गुंतवणूकदारांना तोटा झालेला नाही. मागील 3 वर्षात फंडाचा डाऊनसाइड कॅप्चर रेशो 94.23% आहे तर अपसाइड कॅप्चर रेशो हा 108.43% आहे. केवळ परतावा नव्हे तर जोखीम समायोजित परतावा तपासला असता निपॉन इंडिया व्हॅल्यू फंड हा फंड गटातील अन्य फंडांपेक्षा चांगला जोखीम समायोजित परतावा देत आहे. फंडांचा 3 वर्षाचा मासिक शार्प रेशो फंड गटात अव्वल आहे. फंड हा दीर्घकालीन वाढीच्या मार्गावर असून किमतीचे अवमूल्यन केलेल्या कंपन्या ओळखण्याचे निधी व्यवस्थापन कौशल्य वादातीत असल्याने या फंडाची शिफारस करीत आहे. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती पत्रक सखोल अभ्यासा. धन्यवाद.